केंद्र सरकारने अखेर जातीय जनगणनेचा निर्णय घेतला। गेल्या काही वर्षांपासून काही राजकीय पक्षांनी, विशेषतः काँग्रेसने जातीय जनगणनेची मागणी लावून धरली होती। भारतात ब्रिटिशांच्या काळात जनगणनेला सुरुवात झाली होती। 1872 मध्ये पहिली जनगणना करण्यात आली। 1931 पर्यंत करण्यात आलेल्या जनगणनेत जातीय जनगणनाही केली गेली। 1951 मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जी पहिली जनगणना झाली त्यामध्ये जातीची माहिती गोळा करण्याचं बंद करण्यात आलं। तेव्हापासून फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची माहिती घेऊन ती सार्वजनिक केली जाते। 2011 मध्ये जी जनगणना केली गेली त्या जनगणनेचं नाव होतं सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना। या जनगणनेनंतर जातीचा डेटा जाहीर झाला नाही। डेटामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याचं आणि त्यामुळे तो सार्वजनिक न केल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। आता देशात 1931 नंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना होणार आहे। 2011 ची सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना कोणत्याही कायद्याअंतर्गत झालेली नव्हती। आता होणारी जातनिहाय जनगणना संसदीय कायद्याच्या कक्षेत होईल। देशात यापूर्वी झालेल्या जातनिहाय जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा समावेश नव्हता। होणाऱ्या जनगणनेतून ओबीसींची नेमकी टक्केवारी देखील निश्चित होईल आणि याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागून आहे। देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते। 2011 नंतर 2021 मध्ये जनगणना व्हायला हवी होती, पण ते झाली नाही। जनगणनेतून फक्त नागरिकांची संख्या मोजली जात नाही, धर्म, भाषा, शिक्षण, रोजगार, कौटुंबिक रचना अशी माहितीही संकलित केली जाते। आता या माहितीमध्ये जातीय घटकांची माहिती संकलित होईल। जनगणनेतून देशातील एकूण लोकसंख्येची माहिती मिळते। कोणते समाज घटक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या वंचित आहेत हेही कळतं आणि त्याप्रमाणे सरकारला भविष्यातील धोरणं आखायला, योजना तयार करायला दिशा मिळते। देशात सामाजिक न्यायासाठी लढणारे पक्ष, संघटना यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जातीय जनगणनेचा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेरही तापवत राहिले। गेल्या काही वर्षांपासून हा मुद्दा एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनला होता। केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी किंवा भारतीय जनता पक्षाने जातीय जनगणनेच्या मागणीला कधी विरोध केला नव्हता आणि या मागणीचं कधी समर्थनही केलं नव्हतं। काही असो, पण शेवटी हा विषय अखेर मार्गी लागला हे महत्त्वाचं।